नमस्कार मित्रांनो, तर धनु राशीवाल्यांनो, येणारा 22 ते 30 ऑगस्ट हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणतात ना, महिन्याचा शेवट चांगला झाला तर पुढे येणारा नवा महिना देखील आनंदाने आणि उत्साहाने सुरू होतो. तर धनु राशीवाल्यांनो, आता तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. दिलास्याची लस मिळणार आहे असेच म्हणावे लागेल. कारण या आठवड्यापासून तुमच्यावर दैवी कृपेचा वर्षाव सुरू होणार आहे. ही दैवी कृपा नेमकी कशी मिळणार आहे हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. धनु राशीवाल्यांनो, शनीच्या 2.5 वर्षांच्या काळाने तुम्हाला आयुष्यात कुठे आणून उभे केले आणि कुठून कुठे पोहोचवले हे तुम्ही स्वतः अनुभवले आहे. पण आता तुम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर उभे आहात जिथून आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. आता फक्त पुढेच जायचे आहे. कारण शनीच्या या 2.5 वर्षांच्या काळाने तुम्हाला आयुष्यात एक महत्त्वाची गोष्ट शिकवली आहे. आपले कोण आणि परके कोण, मित्र कोण आणि खरा मित्र कोण. कारण मागील 1.5 वर्षांपासून तुम्ही ज्या वेदना आणि त्रासातून जात आहात त्याची कल्पना कदाचित इतर कोणालाही नसेल. म्हणतात ना, ज्याला वेदना होतात तोच त्या वेदना समजू शकतो. तुम्ही ही म्हण ऐकलीच असेल, आपल्या मनाला आपल्या मनाचीच जाणीव असते. तुमच्या मनातील वेदना आणि तुमच्या हृदयातील दुःख मागील 1.5 वर्षात कोणीही खऱ्या अर्थाने समजून घेतले नाही. हा तोच काळ होता जेव्हा शनी ग्रहाने तुम्हाला इतके कठोर अनुभव दिले की आता तुम्हाला स्पष्टपणे समजू लागले आहे की आपले कोण आणि परके कोण. आता तुम्ही जे काही निर्णय घेणार आहात त्या प्रत्येक निर्णयामध्ये दैवी कृपा तुमची साथ देणार आहे. धनु राशीवाल्यांनो, ज्या खड्ड्यात तुम्ही इतके दिवस अडकले होते त्या खड्ड्यातून आता दैवी कृपाच तुम्हाला बाहेर काढणार आहे. म्हणतात ना मित्रांनो, देवाच्या घरी उशीर असतो पण अंधार नसतो. उशीर झाला, खूप उशीर झाला, पण आता तुमच्यावर ईश्वराच्या कृपेचा वर्षाव होणार आहे. शनी ग्रह तुमच्या चतुर्थ भावात विराजमान झाल्यापासून कुठे ना कुठे घरपरिवाराशी तुमचे संबंध बिघडले. नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला. घरातील लोकांकडूनही तुम्हाला अनेकदा कटू शब्द ऐकावे लागले. एक काळ असा होता धनु राशीवाल्यांनो की ज्या लोकांसाठी तुम्ही सर्व काही केले, मग ते कुटुंब असो किंवा परिवार, तुम्ही त्यांच्यासाठी रात्रदिवस कधीच पाहिला नाही. जेव्हा जेव्हा त्यांना तुमची गरज भासली तेव्हा तुम्ही त्यांच्या मदतीला धावून गेलात. रात्रीचे 12 वाजले असले तरी त्यांच्या मदतीसाठी तुम्ही कधीही मागे हटला नाहीत. तुम्ही त्यांची मनापासून सेवा केली, कारण धनु राशीचे लोक मनाने खूप उदार आणि भावनिक स्वभावाचे असतात. पण म्हणतात ना, आपण केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींवर काही लोक पाणी फेरतात. जेव्हा तुमचा वाईट काळ सुरू झाला आणि तुम्ही शनीच्या 2.5 वर्षांच्या कठीण काळातून जाऊ लागलात तेव्हा अनेक लोक स्वतःच्या अडचणींमध्ये अडकले. व्यवसायात अडचणी आल्या, व्यापार ठप्प झाला. अनेक लोक अजूनही मोठ्या कर्जात अडकलेले आहेत. रात्रीची झोप उडाली आहे. मनात सतत भीती आणि बेचैनी असते, मी या कर्जातून कधी बाहेर पडणार. तुमच्या आसपासचे लोकही तुम्हाला चांगले समजत नव्हते. त्यांनी तुमच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. आणि म्हणतात ना, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा वाईट काळ सुरू होतो तेव्हा परिस्थिती आणखी कठीण होत जाते. जणू काही उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावतो. ज्यांची तुमच्यासमोर बोलण्याचीही पात्रता नव्हती अशा लोकांनीही तुम्हाला ऐकवले. उलट तुम्हालाच फुकटचे ज्ञान दिले. जे काही झाले ते तुझ्याच चुकीमुळे झाले. पण आता काही हरकत नाही धनु राशीवाल्यांनो. आता वेळ बदलण्याची वेळ आली आहे. आता तुम्हाला दैवी कृपा आणि ईश्वरी कृपा प्राप्त होणार आहे. ही माहिती तुमच्या जन्मराशी आणि चंद्रराशीच्या आधारावर दिली जात आहे. तुम्ही तुमच्या नामराशीनुसारही हे पाहू शकता. धनु राशीवाल्यांनो, आता तुमच्यावर नेमकी कोणती ईश्वरी कृपा बरसणार आहे. देवगुरु बृहस्पती जेव्हापासून शतभिषा नक्षत्रात प्रवेश केले आहे तेव्हापासून तुमच्यामध्ये एक विलक्षण अंतर्ज्ञानाची शक्ती निर्माण होणार आहे. आणि कुठे ना कुठे देवगुरु बृहस्पती तुमच्या अष्टम भावात विराजमान आहेत. अष्टम भाव हा जीवनात अचानक येणाऱ्या समस्यांमधून बाहेर पडण्याचा भाव मानला जातो.
तसेच अचानक धनलाभ आणि अचानक मिळणाऱ्या आनंदाशीही त्याचा संबंध असतो. तर आता काय होणार? या येणाऱ्या महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये अचानक अशा घटना घडतील की ज्या कामाच्या मागे तुम्ही बऱ्याच काळापासून लागलेले होता, पण ते काम होत नव्हते. अचानक तुम्हाला जाणवेल, अरे, माझे ते काम तर झाले, माझ्यासाठी मार्ग खुला झाला. जे काम बऱ्याच काळापासून प्रलंबित होते ते अचानक पूर्ण होऊ शकते. अशा अनेक घटना आता तुमच्या जीवनात घडणार आहेत. असे समजा की जेव्हा अचानक कोणताही मार्ग दिसत नाही, कोणताही पर्याय उरत नाही, तेव्हा माणूस सर्व काही देवावर सोपवतो आणि त्याच वेळी ईश्वरी कृपा तुमच्या जीवनात कार्य करू लागते. इथे साक्षात नारायणाची कृपा तुम्हाला मिळणार आहे. म्हणूनच मी म्हणालो की आनंदाच्या भरात तुम्ही खाणेपिणेही विसरून जाल, कारण तुम्हाला दिलास्याची लस मिळणार आहे. नारायण आता तुम्हाला या दिलास्याची अनुभूती देणार आहे. ज्या अडचणींमध्ये तुम्ही अडकले होते, जिथून कोणताही मार्ग दिसत नव्हता, तोच मार्ग आता अचानक तुम्हाला दिसू लागेल आणि हळूहळू त्या मार्गावरून पुढे जाण्याची संधी मिळेल. आणि जे लोक सच्च्या मनाने नारायणाचे भक्त आहेत त्यांनी ओम लक्ष्मी नारायण नमो नमः किंवा जय श्री राम अवश्य लिहावे. कारण तुमच्या भाग्यस्थानात ग्रहांचा राजा सूर्यदेव गोचर करत आहेत आणि 22 ऑगस्टला बुध ग्रह देखील त्याच ठिकाणी प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे शुभ योगाची निर्मिती होत आहे. सूर्यदेवांचे इष्टप्रभू श्रीराम आहेत आणि त्याचबरोबर नारायणाची तसेच तुमच्या इष्टदेवतेची कृपादृष्टीही आता तुमच्यावर पडू लागली आहे. आता तुमचे भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. तुम्ही ज्या परिस्थितीच्या खड्ड्यात अडकले होते त्यातून अचानक बाहेर पडण्याची परिस्थिती तुमच्या जीवनात निर्माण होणार आहे. म्हणून सच्च्या मनाने जय श्री राम किंवा ओम लक्ष्मी नारायण नमो नमः अवश्य लिहा. धनु राशीवाल्यांनो, तुमच्या राशीफलाशी संबंधित सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला याच चॅनेलवर मिळतील. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ आवडला आणि माहिती चांगली वाटली तर एक लाईक नक्की करा. आता पाहूया धनु राशीवाल्यांनो, पुढे तुमच्या आयुष्यात आणखी काय काय घडणार आहे. देवगुरु बृहस्पती ज्या नक्षत्रात प्रवेश केले आहे त्यामुळे तुमची अंतर्ज्ञानाची शक्ती खूपच वाढणार आहे. या आठवड्यात अचानक काय होईल? ज्या कामाला तुम्ही आयुष्यात करणे पसंत करत नव्हता, जे काम तुम्ही दुर्लक्षित करून बाजूला ठेवले होते, अचानक त्याच कामातून तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. अचानक तुम्ही अशा मार्गावर चालायला सुरुवात कराल ज्या मार्गावर जाणे तुम्हाला पूर्वी आवडत नव्हते, पण त्याच मार्गावरून गेल्यावर अचानक तुमचे काम पूर्ण होऊ शकते. म्हणजे आता या आठवड्यात धनु राशीवाल्यांनो, तुमच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक बदल घडणार आहेत. मला माहिती आहे की धनु राशीचे अनेक लोक जीवनात खूप त्रासलेले आहेत. अनेकदा असे वाटते की आपण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हरलो आहोत. कधीकधी तर मनात विचार येतो, प्रभू, मी धनु राशीतच जन्माला का आलो? जीवनात एवढे दुःख आणि त्रास द्यायचे होते तर मला दुसऱ्या राशीत जन्माला का घातले नाही? अशा विचारांपर्यंत तुम्ही पोहोचला आहात. पण धनु राशीवाल्यांनो, तुम्ही आतापर्यंत जीवनात खूप दुःख आणि त्रास सहन केला आहे. ज्या ज्या लोकांसाठी तुम्ही सर्व काही केले त्याच लोकांनी तुमची साथ सोडली. तुमच्या वाईट काळात एकही व्यक्ती तुमच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली नाही. तुमच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर ज्यांच्यासाठी तुम्ही सर्वाधिक हितचिंतक होता, ज्यांना तुम्ही सर्वात जवळचे मानत होता, त्यांनीही तुमच्या कठीण काळात कुठे ना कुठे तुमची साथ दिली नाही. लोक फक्त भाषण देतात, ज्ञान देतात आणि निघून जातात. आपल्याला फुकटचे ज्ञान देणारे खूप लोक मिळतात. ज्ञान देणे खूप सोपे आहे, पण जो माणूस स्वतः त्या वाईट काळातून आणि कठीण परिस्थितीतून जातो त्यालाच आपल्या मनाची खरी अवस्था आणि त्या वेदना काय असतात हे माहीत असते. तर धनु राशीवाल्यांनो, जीवनातील प्रत्येक कष्टातून, प्रत्येक अडचणीतून आता साक्षात नारायण तुमची नैया पार लावणार आहेत. तेच नारायण आता तुम्हाला दिलास्याची लस देणार आहेत. तर अचानक काय होईल? अचानक ज्या ज्या लोकांबद्दल तुम्ही मनात नकारात्मक समज करून ठेवली होती की हा माणूस माझी मदत करणार नाही, अचानक तोच माणूस तुमची मदत करण्यासाठी तयार होईल.
अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. मग काय होईल? तुमच्या आजूबाजूला जे लोक होते, मग ते व्यवसाय व्यापाराचे क्षेत्र असो, कर्मक्षेत्र असो किंवा शिक्षणाचे क्षेत्र असो, ज्या लोकांबद्दल तुम्ही कधी विचारही केला नसेल, तेच लोक आता साक्षात नारायणाचे रूप घेऊन तुमची मदत करणार आहेत. म्हणतात ना मित्रांनो, नारायण कोणत्या रूपात भेटतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आता साक्षात नारायणाची कृपा आणि तुमच्या इष्टदेवाची कृपा धनु राशीवाल्यांनो तुमच्यावर बरसायला सुरुवात झाली आहे. म्हणजे म्हणतात ना, महिन्याचा शेवट आता हळूहळू तुमच्या आनंदाच्या दिशेने जाणार आहे. आता तुमच्या जीवनातील दुःख आणि त्रास या सर्व गोष्टींपासून तुम्ही हळूहळू एक-एक करून बाहेर पडणार आहात. आणि शनी ग्रहाने 2.5 वर्षांच्या काळात तुम्हाला जो त्रास आणि वेदना दिल्या, त्यातून जाताना तुमचा व्यवसाय ठप्प झाला. एवढेच नाही तर एक कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला दुसरे कर्ज घ्यावे लागले. नोकरीची गोष्ट केली तर नोकरी मिळाली पण ती टिकली नाही. तुम्हाला नोकरी सोडावी लागली किंवा तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. अशा परिस्थितीतून तुम्ही जात होता. पण आता इथे दुसरी परिस्थिती निर्माण होणार आहे. दुसरी मोठी आनंदाची बातमी काय आहे? 22 ऑगस्टपासून सूर्य आणि बुध तुमच्या भाग्यस्थानात विराजमान होऊन बुधादित्य योगाची निर्मिती करतील. बुध ग्रह कुठे ना कुठे तुमच्या करिअर भावाचे स्वामी आहेत आणि तुमच्या सप्तम भावाचे म्हणजेच व्यवसाय व्यापाराचेही स्वामी आहेत. तर आता काय होणार? ईश्वरी कृपा आणि नारायणाची कृपा तुम्हाला या परिस्थितीतून कशी बाहेर काढणार आहे? बुध ग्रहांचा कुठे ना कुठे साक्षात नारायणाशी संबंध जोडला जातो आणि याच नक्षत्रात देवगुरु बृहस्पतींचाही प्रवेश झाला आहे. तर इथे नारायण काय करणार आहे? नवम भाव हा पित्याचा भाव असतो. ज्या वडिलांकडून तुम्ही कधीच अशी अपेक्षा केली नव्हती की ते आता तुमची मदत करतील, तेच वडील तुमच्या मदतीला उभे राहू शकतात. किंवा पित्याच्या रूपातील एखादी व्यक्ती, तुमच्यापेक्षा पदाने किंवा वयाने मोठी व्यक्ती, सरकारी पदावर असलेली व्यक्ती किंवा एखादा सरकारी अधिकारी तुमचा भाग्यविधाता बनून तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. या आठवड्यात अचानक अशा काही गोष्टी तुमच्या जीवनात घडू शकतात ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. काही लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. काही लोकांना अचानक मनासारखी बदली मिळू शकते. तर काही लोकांना अचानक त्याच कंपनीत पुन्हा बोलावले जाऊ शकते जिथून त्यांना पूर्वी काढून टाकण्यात आले होते. धनु राशीवाल्यांनो, अशी परिस्थिती तुमच्या जीवनात निर्माण होणार आहे. आता तुमची बुद्धी आणि विचारशक्तीही चांगल्या प्रकारे काम करणार आहे. भाग्याचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. काही काळापासून काही लोक धार्मिक यात्रा किंवा लांबच्या प्रवासाचा विचार करूनही तो पूर्ण करू शकत नव्हते. आता अशा यात्राही घडून येण्याची शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे मनही आनंदी राहणार आहे. म्हणतात ना मित्रांनो, मनाने हरलात तर हार आहे आणि मनाने जिंकलात तर विजय आहे. जर मन प्रसन्न असेल तर जीवनातील कितीही मोठे संकट किंवा समस्या असली तरी त्यातून बाहेर पडण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. चंद्राबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या 12व्या भावात आहे. मात्र 22 तारखेनंतर याच आठवड्यात तो तुमच्या लग्न भावात गोचर करणार आहे. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती खूप चांगली राहणार आहे. आणि धनु राशीवाल्यांनो, आता तो वेळ आला आहे. दैवी कृपेमुळे तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती सहारा बनून येणार आहे ज्यामुळे तुम्ही हळूहळू कर्जाच्या समस्येतून बाहेर पडू लागाल. मी असे म्हणणार नाही की नारायण अचानक रातोरात तुमच्यावर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव करतील आणि तुम्हाला कर्जातून बाहेर काढतील. तसे नाही. ज्या पद्धतीने तुम्ही हळूहळू कर्जाच्या जाळ्यात आणि समस्यांच्या जाळ्यात अडकत गेला होता, त्याच पद्धतीने आता नारायण तुम्हाला हळूहळू त्या कर्जाच्या समस्येतून बाहेर काढणार आहे. तर कुठे ना कुठे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुढे पाहूया. बुध आणि सूर्य नवम भावात बसून तुमच्या तृतीय भावाकडे पाहणार आहेत. तृतीय भाव हा पराक्रमाचा, प्रयत्नांचा आणि कामाचा भाव आहे. काही लोक बऱ्याच काळापासून एखाद्या संधीची वाट पाहत आहेत. विद्यार्थ्यांची गोष्ट केली तर काहींनी नोकरीसाठी मुलाखत दिली आहे पण अजूनही जॉइनिंग लेटर,
कॉल, मेसेज किंवा ईमेल आलेला नाही, तर अशा लोकांना ईमेल किंवा मेसेजद्वारे आनंदाची बातमी मिळू शकते. जे लोक सोशल मीडिया किंवा ऑनलाईन क्षेत्राशी जोडलेले आहेत, जे बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रात काम करतात किंवा सरकारी कामांशी संबंधित आहेत, त्यांचीही प्रलंबित कामे आता मार्गी लागू शकतात. सरकारशी संबंधित एखादे बिल पास करून घ्यायचे होते, एखादे काम बऱ्याच काळापासून रखडले होते आणि आता हे होणारच नाही असे वाटून तुम्ही थकून गेला होता, अशा कामासाठी अचानक एखादा मार्ग खुला होऊ शकतो. एखादी व्यक्ती तुमच्या मदतीला येईल आणि तुमचे काम करून देईल. धनु राशीवाल्यांनो, या 7 दिवसांत ज्या काही घटना घडणार आहेत त्यामध्ये दैवी कृपेमुळे अचानक कुठल्या ना कुठल्या रूपात नारायण तुमच्या मदतीला येणार आहे. तर तुम्हालाही नारायणाची कृपा तुमच्यावर बरसायला सुरुवात व्हावी असे वाटत असेल तर सच्च्या मनाने जय श्रीराम किंवा ओम लक्ष्मी नारायण नमो नमः अवश्य लिहा. आता बोलूया शुक्र ग्रहाबद्दल. शुक्र ग्रह तुमच्या इच्छापूर्तीचा आणि षष्ठ भावाचा स्वामी आहे. षष्ठ भाव म्हणजे काय? ऋण, रोग, शत्रू यांच्यासोबतच स्पर्धेचाही हा भाव आहे. तर 11वा भाव हा इच्छापूर्तीचा भाव आहे. शुक्र ग्रह धनाचे कारक आहेत. आता कर्मक्षेत्रात जे लोक तुम्हाला पसंत करत नव्हते किंवा तुमच्या कामाचे कौतुक करत नव्हते, त्याच ठिकाणी आता तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. तुम्हाला मानसन्मान मिळेल. लोक तुमची दखल घेतील आणि तुमच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलतील. हा खरोखरच खूप चांगला माणूस आहे. काही काळापासून तुम्ही संकटात आणि वेदनेत होता. कोणाशी हसून बोलण्याचीही इच्छा होत नव्हती. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण या आठवड्यात तुमचे मन खूप प्रसन्न आणि आनंदी राहणार आहे. छोट्या छोट्या प्रवासातूनही कुठे ना कुठे धनलाभ होण्याची शक्यता आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही काळापासून तुमचे काही पैसे अडकलेले होते. तुम्ही कोणाला उधार दिलेले पैसे परत मिळत नव्हते. तुम्हाला वाटत होते की त्या व्यक्तीने माझे पैसे परत दिले तर माझे काही काम पुढे होईल. तर अशी परिस्थितीही निर्माण होऊ शकते. ज्या क्षणी तुम्ही मनापासून नारायणाचे स्मरण कराल त्याच वेळी ईश्वरी कृपेमुळे ती व्यक्ती अचानक तुमचे पैसे परत देऊ शकते. अशी परिस्थितीही निर्माण होणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा. आणि ज्या लोकांनी अजून व्हिडिओला लाईक केलेला नाही त्यांनी एक लाईक नक्की करा. आता बोलूया चौथ्या मोठ्या आनंदाच्या बातमीबद्दल. धनु राशीवाल्यांनो, तुमच्या जीवनात असे घडत होते की पैसा कुठे ना कुठे येत होता पण टिकत नव्हता. पैसा विनाकारण खर्च होत होता. देवगुरु बृहस्पती इथे विराजमान होऊन पंचम दृष्टिकोनातून तुमच्या 12व्या भावाकडे पाहत आहे. तर आता काय होईल? तुम्ही स्वतः विचार कराल, पैसा तर येत आहे, आला देखील आहे, पण टिकत नाही. पैसा जातो तरी कुठे? आणि कुठे ना कुठे तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल. झोपेशी संबंधित ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या, आरोग्याशी संबंधित ज्या समस्या होत्या आणि ज्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्याच करा मारत होतात, त्यामध्येही हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. कारण जेव्हा माणूस समस्यांमध्ये असतो तेव्हा अनेकदा आरोग्याच्या समस्याही त्याला घेरतात. तर या सर्व गोष्टींवर देवगुरु बृहस्पती नियंत्रण आणतील. आणि ते धनभावाकडेही पाहत आहेत. त्यामुळे आता कुठे ना कुठे तुम्हाला कुटुंबाचाही अचानक पाठिंबा मिळणार आहे. कुटुंबातील लोकांच्या मनातही अशी भावना निर्माण होईल की खरंच हा आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे. हा इतका त्रास सहन करत होता, त्यामुळे आपण याची मदत केली पाहिजे. म्हणतात ना, जेव्हा ईश्वरी कृपा एखाद्या व्यक्तीवर बरसायला सुरुवात होते तेव्हा प्रत्येक बाजूने मार्ग खुले होऊ लागतात. धनु राशीवाल्यांनो, हीच तुमच्यासाठी दिलास्याची लस आहे आणि आनंदाच्या भरात तुम्ही खानपीण सुद्धा विसरून जाल. अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. आता पुन्हा बोलूया देवगुरु बृहस्पतींबद्दल. ते तुमच्या चतुर्थ भावाकडे पाहत आहेत. शनीच्या 2.5 वर्षांच्या काळामुळे जे लोक त्रासले होते त्यांच्यासाठी आता परिस्थिती बदलत आहे. शनी ग्रह आता तुमच्या जीवनात आधीसारखे त्रास देणार नाहीत. तुमच्या परीक्षेची वेळ आता संपत आली आहे. 2.5 वर्षांच्या या काळाच्या शेवटच्या टप्प्यात
तुम्ही हळूहळू प्रवेश करत आहात. इथून पुढे तुम्हाला दिलासा मिळायला सुरुवात होणार आहे. तर इथे काय होईल? आतापर्यंत घरातही तुमचे मन उचाट राहायचे, मन प्रसन्न राहायचे नाही. पण आता हळूहळू घरातील वातावरण आणि तुमची मानसिक स्थिती सुधारू लागणार आहे. घरातही सततू मिमी आणि क्लेशाची परिस्थिती निर्माण झालेली असेल तर आता कुठे ना कुठे घरात तुम्ही स्वतःहून पूजापाठ करायला सुरुवात कराल. कदाचित काही लोक सकाळी उठल्यापासून नारायणाच्या मंत्राचा जप सुरू करतील. यापेक्षा चांगले वातावरण आणखी काय असू शकते? घरात काही पूजापाठ करून घ्या. सध्या श्रावणाचा महिना सुरू आहे, त्यामुळे काही पूजापाठ करून घ्या, म्हणजे कुठे ना कुठे घरातील वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा या आठवड्यात चांगली राहील. आणि कुठे ना कुठे असे म्हणता येईल की घरात अचानक काही ना काही आनंदाच्या गोष्टी घडतील. आनंदाचे वातावरण निर्माण होईल. अशी एखादी आनंदाची बातमी मिळेल जिची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. नारायणाच्या कृपेने अशा आनंदाच्या बातम्या या आठवड्यात तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. धनु राशीवाल्यांनो, आता इथे कोणती काळजी घ्यायची आहे ते पाहूया. सप्तम भावात मंगळ विराजमान असल्यामुळे एका बाजूला तुम्ही जोश, ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले आहात. पण कुठे ना कुठे असे म्हटले जाते ना की धनु राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात एखादे छोटेसे काम जरी पूर्ण झाले तरी कुठे ना कुठे तुमच्या मनात त्याचा अभिमान निर्माण होतो. आणि कुठे ना कुठे हाच गर्व तुमच्यासाठी नुकसानकारक ठरतो. तसेच तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी इतरांपासून लपवू शकत नाही. म्हणजेच ज्या क्षणी तुम्ही तुमचा आनंद इतरांसोबत व्यक्त केला किंवा शेअर केला त्याच क्षणी कधी कधी तुमचे ते काम बिघडू शकते, नजरही लागू शकते. तर इथे काय करायचे आहे? तुमचा राग, तुमचा आक्रमकपणा आणि तुमचा आनंद या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवायचे आहे. जे काम तुमचे पूर्ण होणार आहे ते होऊ द्या. त्या कामाला कोणाची नजर लागू नये याची काळजी घ्या. आता काय करायचे आहे तुम्हाला? जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणासमोरही तुमच्या मनातील गोष्टी किंवा तुमची गुपिते उघड करू नका. धनु राशीवाल्यांनो, या आठवड्यात एवढी छोटीशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि या आठवड्याचा महाउपाय आहे ओम लक्ष्मी नारायण नमो नमः. सकाळी उठल्यानंतर घरातील मोबाईल फोनमध्ये नारायणाचा मंत्र लावून ठेवा. ज्या दिवशी तुम्ही सकाळी नारायणाचा मंत्र घरात लावून ठेवाल त्या दिवशी तुमचा दिवस चमत्कारिक पद्धतीने जाईल असा विश्वास ठेवा. आणि दैवी कृपेने तुमचे जे काम काही काळापासून होत नव्हते ते कामही हळूहळू होण्यास सुरुवात होईल. तर हा तुमच्यासाठी महाउपाय आहे. म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा अर्चना करायची आहे. त्यांच्या मंत्रांचा जप करायचा आहे आणि त्यांचे मंत्र ऐकायचे आहेत. यामुळे तुमचे मन आणि बुद्धी खूप चांगली राहील. बुद्धी योग्य प्रकारे काम करेल. तर धनु राशीवाल्यांनो, या आठवड्यासाठी हा उपाय नक्की करून पहा. आशा करतो की धनु राशीवाल्यांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल. हा व्हिडिओ त्या सर्व लोकांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांची धनु राशी आहे. हा व्हिडिओ पाहून त्यांच्या मनालाही थोडासा दिलासा मिळेल. त्यांच्या मनातही एक आनंदाची भावना निर्माण होईल की चला, जाता जाता दिवस आता चांगलेच येणार आहेत. धन्यवाद. हर हर महादेव.